Tally ERP9 is a window-based enterprise resource planning software. The software handles accounting, inventory management, order management, tax management, payroll, banking, and many such requirements of the business. It supports all day-to-day processes from recording invoices to generating various MIS report. So now Tally ERP9 it is a window based म्हणजे विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम जे आहे कॉम्प्युटरची त्याच्यावर चालणारा हा सॉफ्टवेअर आहे. इट इज अ एंटरप्राइज रिसोर्स प्लॅनिंग सॉफ्टवेअर. आता हा सॉफ्टवेअर काय काय करू शकतो तर इट हँडल्स युअर इन्व्हेंटरी मॅनेजमेंट म्हणजे सेल्स परचेस ऑर्डर्स जे आहेत, मेन लोकेशन, गोडाऊन्स, क्रिएटिंग ऑफ कंपनी, अल्टरिंग अ कंपनी, हे सगळे इन्व्हेंटरी मॅनेजमेंटचे जे फंक्शन्स आहेत हे तुम्ही टॅलीमध्ये करू शकता. परत अकाउंटिंग असेल तुमचं, अकाउंटिंग मेंटेनिंग द बुक्स, रिपोर्ट्स, एव्हरीथिंग रिलेटेड टू अकाउंटिंग is also done in your this software. Day book is there, trial balance, everything you can handle over here. Bill payments, purchase vouchers, number of vouchers you have to study, receipt voucher, purchase vouchers, all these things you have to study in your Tally ERP9 software. There you can also study the order management, tax management. In tax management you have 3 types of taxes to be learned in Tally. SGST is there, CGST is there, means the central GST, state level GST, and the main GST, goods and service tax. These all taxes also you are going to study in your Tally ERP9 software. You can manage all these things in this software. Related to banking, any requirements are there, business requirements, everything can be done in your Tally software. You can also manage the payroll. Now payroll is about what? It is about the employees. म्हणजे जे काही वर्कर्स असतील और एम्प्लॉईज जे काही असतील तुमच्या कंपनी बिझनेसमध्ये तर त्यांचं पेरोल मॅनेजमेंट लाईक कीपिंग द इन्फॉर्मेशन, त्या एम्प्लॉईची सगळी इन्फॉर्मेशन, नेम, ॲड्रेस, कॉन्टॅक्ट नंबर, हिज वर्किंग आवर्स, परत त्यांच्या लीव कधी होत्या, त्यांना पेमेंट किती आहे, पोस्ट किती आहे, हे सगळं पेरोल मॅनेजमेंट पण तुमचं तुम्ही टॅलीमध्ये सेव्ह करू शकता. सो फॉर ऑल दिस पर्पज, फॉर युअर इनवॉइस रेकॉर्डिंग, इनवॉइस म्हणजे बिल्स आर वॉट, यू आर हॅव्हिंग द सिरियल नंबर, पर्टिक्युलर्स, नेम ऑफ द गुड, क्वांटिटी ऑफ दॅट गुड, प्राइस पर युनिट अँड द टोटल. ऑन दॅट यू आर ऑल्सो हॅव्हिंग द कस्टमर सिग्नेचर अँड द रिटेलर म्हणजे शॉपकीपरची सिग्नेचर. सो असे इनवॉइस रेकॉर्ड ठेवण्यासाठी पण टॅलीचा उपयोग केला जातो. So all these are the uses of Tally or the software. Tally software is handling all such type of work. Now what are the features of Tally we will see. So Tally software is having number of features. So Tally मधले काय काय features कसे आहेत, तुम्ही Tally वरती कंपनी क्रिएट करू शकताय. ओके, जी क्रिएट केलेली कंपनी आहे ती डिलीट होते, त्याच्यामध्ये तुम्ही चेंजेस करू शकताय. ओके, काही चेंजेस और इफ एनिथिंग इज नीडेड न्यू यू कॅन ॲड दॅट. If something is not needed, you can delete that. इंटरनॅशनल लँग्वेजेसमध्ये सुद्धा टॅली रन होतं. सो मल्टिपल लँग्वेजेसमध्ये तुमचा टॅली सॉफ्टवेअर चालतो. त्याच्याबरोबर मल्टी करन्सी ॲक्सेस म्हणजे प्रत्येक देशातली करन्सी ही ऑर द मनी मॅटर, मनी व्हॅल्यू इज डिफरंट. सो इंडियन करन्सी इज देअर अँड नंबर ऑफ करन्सीज कॅन बी चेंज इन युअर टॅली सॉफ्टवेअर. So now let us see one by one feature of the Tally. The first feature, Tally is largely considered the best because it is easy to use. सगळ्यात पहिलं फीचर तुम्ही काय म्हणू शकताय, वापरण्यास अगदी सोपं आहे. टॅली जे आहे ते यूज करण्यासाठी इझी आहे. इट हॅज नो कोड्स म्हणजे कोडिंग वगैरे नाही आहे त्याच्यामध्ये. इट इज रोबस्ट अँड पॉवरफुल. इट एक्झिक्यूट्स रिअल टाईम. परत त्याची ऑपरेटिंग स्पीड हाय आहे. इट ऑपरेट्स ॲट अ हाय स्पीड अँड हॅज अ पॉवर, मीन्स इट हॅज द पॉवर टू स्टोर ऑल द डेटा इन वन डिस्क. ओके, इट इज फुल प्रूफ ऑनलाईन हेल्प. इफ यू रिक्वायर एनिथिंग ऑनलाईन ओवर देअर इन युअर सॉफ्टवेअर you can take the help of that also. Tally is also called as multilingual Tally software. Multilingual means what? It is running in all languages. म्हणजे बऱ्याचशा लँग्वेजेसमध्ये Tally सॉफ्टवेअर रन होतो.
टॅली ERP9 सपोर्ट्स मल्टिपल लँग्वेजेस, म्हणजे बऱ्याच सगळ्या लँग्वेजेसमध्ये टॅली ओपन होतं. इन टॅली अकाउंट्स कॅन बी मेंटेन्ड इन वन लँग्वेज अँड रिपोर्ट्स कॅन बी व्ह्यूड इन अदर लँग्वेज. म्हणजे तुम्ही ज्याच्यामध्ये रिपोर्टिंग केलं आहे त्याच लँग्वेजमध्ये परत तुमचे अकाउंट्स ओपन करायचे तरी होऊ शकतात, किंवा अकाउंट्स एका लँग्वेजमध्ये आहेत आणि रिपोर्ट दुसऱ्या लँग्वेजमध्ये तुम्हाला ओपन करायचे आहे तरी दिस इज पॉसिबल. युझिंग द टॅली यू कॅन क्रिएट मेंटेन अकाउंट्स अप टू 99,999 कंपनीज. सो 1 लाखला एकच कंपनी कमी, एवढ्या सगळ्या कंपनीज तुम्ही तुमच्या टॅलीमध्ये क्रिएट आणि मेंटेन करून ठेवू शकता. So 99,999 companies you can create and maintain the accounts of these companies using the tally. Tally is used to generate financial statements as per the requirement of the company. कंपनीचे फायनान्शियल स्टेटमेंट बनवायचे असतील, जनरेट करायचे असतील तरी टॅलीचा उपयोग होतोय. टॅली कॅन मॅनेज सिंगल अँड मल्टिपल ग्रुप्स. सो ग्रुप फॉर्मिंग आहे टॅलीमध्ये. एक मास्टर्स एंट्री असतात, ते तुम्हाला हळूहळू समजेल. जसं लेक्चर्सवरती टॅलीचं सॉफ्टवेअर एकदा ओपन करून एक्सप्लेन केलं की तुमच्या लक्षात येईल की लेजर्स काय आहेत, तिथे ग्रुप्स काय आहेत, मग सिंगल ग्रुप काय आहे, मल्टिपल ग्रुप काय आहे, सिंगल लेजर काय आहे, मल्टिपल लेजर काय आहे, हे तुमच्या नंतर लक्षात येईल. बट ॲज अ फीचर यू कीप इन माइंड दॅट टॅली कॅन मॅनेज सिंगल ऑर मल्टिपल ग्रुप्स. एक सिंगल ग्रुप पण मॅनेज करतं आणि मल्टिपल ग्रुप्स पण टॅलीवरती तुम्ही मॅनेज करू शकता. फायनान्शियल स्टेटमेंट्स ठेवू शकताय, जनरेट करू शकताय. टॅली सॉफ्टवेअर इज यूज टू हँडल द फायनान्शियल अँड इन्व्हेंटरी मॅनेजमेंट, इनवॉइसिंग, सेल्स, परचेस ऑर्डर, रिपोर्टिंग अँड मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टीम. MIS म्हणजे मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन system. The feature of tally customization makes the software suitable for distinctive business functions. म्हणजे ज्याची जी बिझनेस रिक्वायरमेंट आहे त्याप्रमाणे टॅलीचं तुम्ही चेंजेस करू शकताय, कस्टमायझेशन करू शकता. जशी कस्टमरची नीड आहे त्याप्रमाणे तो सॉफ्टवेअर डिझाईन करू शकताय तुम्ही. सो द फीचर ऑफ टॅली इज अबाउट द कस्टमायझेशन. ज्याची जी बिझनेस रिक्वायर्ड आहे त्याप्रमाणे टॅली आपण डिझाईन करू शकतोय. सो ॲडव्हान्टेजेस ऑफ टॅली वी विल सी. डेटा रिलायबिलिटी अँड सिक्युरिटी. टॅलीमध्ये सिक्युरिटी चांगली आहे कारण प्रत्येक कंपनीला तुम्ही पासवर्ड लावू शकताय. तो पासवर्ड एंटर केल्याशिवाय ती कंपनी ओपन होत नाही. डेटा रिलायबिलिटी म्हणजे तुम्ही त्याच्यावर अवलंबून और डिपेंड राहू शकता, असा डेटा तिथे स्टोअर होतो. सो डेटा रिलायबल आहे आणि सिक्युअर आहे. इन टॅली द एंटर्ड डेटा इज रिलायबल अँड सिक्युअर. There is no scope of entering the data after being entered into the software. Now payroll management. This is also one of the advantage of tally. Several calculations that need to be made while distributing the salary to the employees. म्हणजे जेव्हा पगार केले जातात, ओके, सो तेव्हाचा जो काही कॅल्क्युलेशन आहे ते तुम्ही टॅलीवर करू शकता. टॅली इज यूज टू मेंटेन ऑल द फायनान्शियल रेकॉर्ड्स ऑफ द कंपनी. मग आता ते डिडक्शन्स असतील, बोनस असेल, टॅक्सेस असेल, ऑनलाईन पेमेंट असेल, सो ही सगळी माहिती कुठे सेव्ह होते? टॅलीमधून तुम्ही पेरोल मॅनेज करू शकता एम्प्लॉईजचा. ओके, म्हणजे पगाराचा पण म्हणू शकतो. पगारात कपात झाली असेल, टॅक्स कट केला असेल किंवा बोनस पे केला असेल, वर्किंग आवर्स, ओव्हर टाईम, लीव, हे सगळं इथे टॅलीमध्ये मॅनेज केलं जातं. देन मॅनेजमेंट इन द बँकिंग सेक्टर. सो बँक्स यूज द टॅली टू मॅनेज व्हेरियस युजर अकाउंट्स. म्हणजे खातेदारांची सगळी जी काही अकाउंट मेंटेन किंवा मॅनेज करण्याचं कामसुद्धा टॅली करू शकतो. सो टॅली बँकिंग सेक्टरमध्ये पण यूज्ड आहे. स्कूल्स, कॉलेजेसमध्ये पण टॅलीचा उपयोग होतो फी स्ट्रक्चर्स मेंटेन करण्यासाठी. देन द रेग्युलेशन ऑफ डेटा अक्रॉस द जॉग्राफिकल लोकेशन्स. टॅली सॉफ्टवेअर इज यूज टू मॅनेज द डेटा ऑफ अन ऑर्गनायझेशन ग्लोबली. एखादं ऑर्गनायझेशनचं एक युनिट सातारामध्ये आहे, एक युनिट पुण्यात आहे आणि एक युनिट अब्रॉडला आहे. तर अशा सगळ्या युनिट्सचं जे जॉग्राफिकली लोकेशन त्यांची लांब असली तरी सगळा त्याचा डेटा, त्या ऑर्गनायझेशनचा डेटा टॅली सॉफ्टवेअरने मॅनेज करता येतो. टॅली कॅन ब्रिंग टुगेदर ऑल द ब्रांचेस ऑफ कंपनीज अँड मेक द कॉमन कॅल्क्युलेशन फॉर इट ॲट अ लार्ज. So no matter which location a company or an employee has access, it will be uniform throughout.
The next advantage of Tally is ease of maintaining a budget. बजेट मेंटेनन्सचं काम सुद्धा खूप इझिली टॅलीमध्ये होऊ शकतं. टॅली इज यूज टू मेंटेन द बजेट. Tally is used to help the companies to work and manage the expenses by keeping in mind the total budget which is being allotted. The next feature or the next advantage you can say is about the remote access of data. Now what is remote access? When you are out of the zone where there is no network, or which is like you are using a remote for your television, when you are not able to take the switches which are near the TV, there is a remote access for you, so you can change the channels or the volume wherever you are sitting from. So in Tally, the employees also have the access to the financial data using the unique user ID and the password. So whenever we are creating a company in Tally, जेव्हा टॅलीमध्ये आपण एखादी कंपनी क्रिएट करतो, ती विंडो मी तुमच्यासोबत शेअर करते. जेव्हा कंपनी क्रिएशन चालू असतं तेव्हा आपण कंपनीला एक नाव दिलेलं असतं, एक अलाइज केलेलं असतं. नंतर तुम्ही ॲड्रेस डिटेल्स, फोन नंबर, फायनान्शियल इयर स्टार्टिंग फ्रॉम, एंडिंग फ्रॉम, बुक किपिंग, हे सगळं डिटेल्स दिल्यानंतर टॅलीमध्ये एक पासवर्ड तुम्हाला विचारला जातो. तिथे आपण एक पासवर्ड त्याला असाईन केलेला असतो, एक युजर आय डी दिलेला असतं. प्रत्येक कंपनीसाठी एक वेगळा युजर आय डी आणि पासवर्ड आपण देतो. सो जेव्हा तुम्ही हा पासवर्ड देता तेव्हा तुम्हाला रिमोट ॲक्सेस ऑफ दॅट डेटा इट इज अवेलेबल. इन टॅली एम्प्लॉईज कॅन ॲक्सेस द फिनान्शियल डेटा युजिंग द युनिक युजर आय डी अँड पासवर्ड. म्हणजे प्रत्येक कंपनीला एक युजर आय डी आणि एक पासवर्ड असाईन केलेला असणार आहे. देन इट इज टॅलीज नेक्स्ट ॲडव्हान्टेजेस ऑडिट टूल फॉर कम्प्लियन्स. सो एक ऑडिटिंग टूल असतं. सो डू यू नो व्हॉट इज द प्रोसेस ऑफ ऑडिटिंग? जे काही ट्रान्झॅक्शन झालेले आहेत त्याच्यावरती रीचेकिंग और डीप स्टडी दॅट इज डन. सो टॅलीमध्ये जे ऑडिटर करतात ना ऑडिटिंगची कामं, सेम वे टॅली पण आपला एक ऑडिटिंग टूल आहे. इट ॲक्ट्स ॲज अन ऑडिट टूल. इट इज यूज टू कॅरी आउट रेग्युलर ऑडिट्स ऑफ द कंपनी. कंपनीचे जे काही ऑडिट्स आहेत ते टॅली थ्रू तुम्ही करू शकता. इट डज थ्रू द compliance check towards the financial year beginning and ensures that all the monetary transactions are smoothly carried out. So all these were the features and the advantages of Tally. I hope you have understood what the Tally software is, what are the features, uses and the advantages. So thank you for listening, all of you. Have a nice day and see you in the next session. In the next session, we will be studying how to create a company in Tally. But before that, I will be teaching you how to start up with Tally. म्हणजे टॅली बरोबर वर्किंग, हाऊ यू विल बी स्टार्टिंग अ वर्किंग विथ टॅली. म्हणजे कंपनी कुठून स्टार्ट करायची आहे, कशी एंटर करायची आहे, ऑल दॅट डिटेल्स आय विल बी शेअरिंग इट इन द नेक्स्ट लेक्चर. ओके, थँक यू.